हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोणता पॉईंट कवर अप केलेला आहे तर डिफेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस. त्याच्या अंडर आपण टोटल 5 प्रोसेस बघितल्या. डिफेक्ट प्रिव्हेन्शन, त्याचं काय वर्किंग आहे, डिलिव्हरेबल बेसलाईन, डिफेक्ट डिस्कवरी, डिफेक्ट रिझॉल्युशन अँड लास्ट वन होतं प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. ह्या टोटल 5 प्रोसेसचा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे. ओके, सो इन टुडेज लेक्चर, आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट कव्हर करणार आहोत, दॅट इज डिफेक्ट लाईफ सायकल. ओके, आता त्या डिफेक्टची लाईफ सायकल ॲक्च्युली काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते स्टेट्स आहेत याचा आपण स्टडी करणार आहोत. तर एक्झाममध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो. ओके, खूप वेळा विचारला गेलेला आहे, महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष द्या. सो डिफेक्ट लाईफ सायकलला तुम्ही काय म्हणू शकता, बग लाईफ सायकलसुद्धा म्हणू शकता. ओके, सो डिफेक्ट लाईफ सायकल इन सॉफ्टवेअर टेस्टिंग इज द स्पेसिफिक सेट ऑफ स्टेट्स दॅट डिफेक्ट्स ऑर बग्स गो थ्रू इन इट्स एंटायर लाईफ. म्हणजे जेव्हा एखादा डिफेक्ट प्रेझेंट होत असतो, आपण असं काय म्हणतो, टेस्टिंग परफॉर्म करत असताना एखाद्या सिस्टीमचं किंवा एखाद्या सॉफ्टवेअरचं, तर आपल्याला डिफेक्ट फाइंड आउट झाला म्हणतो. मग म्हणजेच काय होतं, त्याच्या काहीतरी स्टेट्स असतात, त्या स्पेसिफिक ज्या काही नंबर ऑफ स्टेट्स असणार आहेत त्या नंबर ऑफ स्टेट्सचा सेट, म्हणजे त्यांच्या टोटल एंटायर लाईफमध्ये तुमचं कसे आहे, तुमच्या लाईफमध्ये स्टेट्स पहिल्यांदा तुम्ही लहान असता, मग त्याच्यानंतर थोडे मोठे होता, मग त्याच्यानंतर स्कूल लेवलचे, कॉलेज लेवलचे. ओके, ह्या ज्या काही तुमच्या स्टेट्स असणार आहेत, तसंच त्या डिफेक्टच्या सुद्धा त्याच्या कंप्लीट एंटायर लाईफमध्ये काय असणार आहेत, स्टेट्स असणार आहेत. मग ह्या सगळ्या स्टेट्सचा मिळून जो काही सेट असतो, ओके, त्या कंप्लीट स्टेट्सना काय म्हटलं जातं, लाईफ सायकल म्हटली जाते. मग कोणकोणत्या स्टेट्स असतात त्याचा आपण आता पुढे स्टडी करणार आहोत. सो ह्याचा पर्पज काय आहे त्या डिफेक्ट लाईफ सायकलचा, तर टू इझिली कोऑर्डिनेट अँड कम्युनिकेट करंट स्टेटस ऑफ डिफेक्ट विच चेंजेस टू व्हेरियस अँड मेक द डिफेक्ट फिक्सिंग प्रोसेस सिस्टमॅटिक अँड इफिशियंट. ह्याचा मेन पर्पज काय असणार आहे डिफेक्ट लाईफ सायकलचा, तर इझिली कोऑर्डिनेट आणि कम्युनिकेट करू शकतो कोणासोबत, जे काही करंट स्टेटस असेल त्या डिफेक्टचा, जो काही करंट स्टेटस असेल त्याच्यासोबत इझिली कोऑर्डिनेट अँड कम्युनिकेट करू शकतो. आणखीन काय करू शकतो, तो जे काही डिफेक्ट फिक्सिंग प्रोसेस असणार आहे ती सिस्टमॅटिकली आणि इफिशियंटली करू शकतो. त्याच्यासाठी डिफेक्ट लाईफ सायकल यूजफुल असते. सो डिफेक्ट लाईफ सायकलचं मेन पर्पज कळालं का, ते इझिली कोऑर्डिनेट अँड कम्युनिकेट करू शकेल करंट स्टेटस ऑफ डिफेक्टबद्दल. ओके, त्यामुळे ते काय करू शकते, व्हेरियस चेंजेस पण करू शकते, प्लस ते सिस्टमॅटिक आणि इफिशियंटली काय करू शकते, ती जे काही डिफेक्ट असतील ते फिक्सिंग करू शकते. लक्षात येते का त्याचं मेन पर्पज काय असणार आहे. आणि डिफेक्ट लाईफ सायकल म्हणजेच काय, तर त्याचा जो काही स्पेसिफिक सेट असणार आहे, त्यांचे जे काही नंबर ऑफ स्टेट्स असतील त्याचा सेट असणार आहे. ओके, ते सगळं कोणाच्या अंडर येतं, हे डिफेक्ट लाईफ सायकलच्या अंडर येतं. लक्षात येते का. ओके, तर त्याचे डिफेक्ट स्टेटस कोणकोणते स्टेटस आहेत बघा, आपण वन बाय वन त्याचा स्टडी करूया. तर डिफेक्ट स्टेटस किंवा बग स्टेटस डिफेक्ट लाईफ सायकलमध्ये डिफेक्ट स्टेटस किंवा बग स्टेटस म्हणजे काय, तर प्रेझेंट स्टेट फ्रॉम विच डिफेक्ट ऑर बग इज करंटली अंडरगोईंग. ते स्टेटस म्हणजे काय, तर आत्ता सध्या जे काही डिफेक्टचं करंट स्टेटस असणार आहे, म्हणजे ते करंटली ते कोणत्या प्रोसिजरमध्ये आहे, तिची अवस्था कोणती आहे. ओके, त्याला काय म्हटलं जातं, करंट डिफेक्ट स्टेटस किंवा बग स्टेटस. ओके, म्हणजेच आता बघा, बर्फ हा सध्या बर्फ आहे सॉलिड स्टेटमध्ये, सो त्याची करंटली सिच्युएशन काय आहे, सॉलिड. आता त्याच्यानंतर ते ठराविक वेळेनंतर टेम्परेचर त्याला जास्त मिळाल्यानंतर त्याचं वॉटर होतं, त्यावेळी त्याचं स्टेटस काय असणार आहे, तर ते इन द लिक्विड फॉर्ममध्ये. तसंच डिफेक्ट स्टेटस म्हणजे काय, जी काही करंट सिच्युएशन असणार आहे ते सांगतं, त्या डिफेक्टबद्दलची जी काही करंट सिच्युएशन असणार आहे किंवा ते सांगणारे कंडिशन म्हणजे काय, बग स्टेटस किंवा डिफेक्ट स्टेटस. लक्षात येते का. ओके, तर त्याचा गोल काय असणार आहे, त्या मेन गोल काय असणार आहे डिफेक्ट स्टेटसचा, तर टू प्रिशियसली कन्वे द करंट स्टेट ऑर प्रोग्रेस ऑफ डिफेक्ट
or bug in order to better track and understand the actual progress of the defect life cycle. बघा हा, डिफेक्ट स्टेटसचा मेन गोल किंवा मेन पर्पज त्याचं काय असणार आहे, तर प्रिशियसली कन्वे दी करंट स्टेट, त्याची जी काही करंट स्टेट आहे ती माहिती करून देण्यासाठी, किंवा जो काही डिफेक्ट असणार आहे किंवा बग त्याचं जो काही प्रोग्रेस असणार आहे, त्याची जी काही करंट सिच्युएशन असणार आहे ते सांगण्यासाठी, किंवा इन ऑर्डर टू बेटर ट्रॅक, ते कोणत्या ट्रॅकवर आहे, ओके, त्याचं सध्याचं स्टेटस हे सांगण्यासाठी, किंवा अंडर द ॲक्च्युअल प्रोग्रेस ऑफ द डिफेक्ट लाईफ सायकल, ही जी काही डिफेक्ट लाईफ सायकल असणार आहे त्याचं ॲक्च्युअल प्रोग्रेस काय आहे हे सांगण्याचं मेन गोल कोणाचं असतं, डिफेक्ट स्टेटसचं. ओके, सो कोणकोणत्या डिफेक्ट स्टेटस असणार आहेत, तर फर्स्ट असणार आहे न्यू, नेक्स्ट असणार आहे असाइन्ड, नेक्स्ट ओपन, नेक्स्ट फिक्स्ड, रिओपन, रिटेस्ट, क्लोज्ड, डुप्लिकेट, रिजेक्टेड अँड डेफर्ड, असे नंबर ऑफ स्टेटस असणार आहेत. म्हणजे त्यावेळी तो डिफेक्ट कसा आहे, त्याची करंट सिच्युएशन, न्यूली क्रिएट झाला आहे, असाइन केलेला आहे, फिक्स्ड केलेला आहे, रिओपन केलेला आहे, कोणत्या प्रकारचं स्टेटस आहे, कोणत्या प्रकारचा डिफेक्ट आहे ते सांगण्यासाठी हे नंबर ऑफ डिफेक्ट स्टेटस असणार आहे. ओके, तुम्हाला मी डायग्रॅम दाखवते, त्यावेळी एक्सप्लेन करताना तुमच्या लक्षात येईल. दिस इज द डायग्रॅम. ओके, फॉर व्हॉट, डिफेक्ट लाईफ सायकल. डिफेक्ट लाईफ सायकलची ही डायग्रॅम असणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट मी आता तुम्हाला सांगते न्यू. ओके, आता न्यू ह्या स्टेटसला काय होतं, डिफेक्ट लाईफ सायकलच्या प्रोसेसमध्ये न्यू ह्या स्टेटसला काय होतं, व्हेन अ न्यू डिफेक्ट इज लॉग्ड अँड पोस्टेड फॉर द फर्स्ट टाइम इट इज असाइन्ड अ स्टेटस ॲज न्यू. म्हणजेच काय, जेव्हा एखादा नवीन डिफेक्ट, ओके, तुम्ही कसं फेसबुक पेजला लॉग इन करता ना, किंवा एखादं फॉर्म भरायचं असेल ऑनलाईन त्याला लॉग इन करता, म्हणजे नवीन न्यूली किंवा रजिस्ट्रेशन नवीन करता, म्हणजे तुम्ही न्यूली तिथं काय होता, जॉईन होता. तसंच जर एखादा न्यूली डिफेक्ट असेल तो काय होतो, लॉग्ड होतो, आणि काय करतो, किंवा तो फर्स्टली पोस्टेड झाला असेल तर त्यावेळी त्याचं स्टेटस काय होतं, ॲज अ न्यू कन्सिडर केलं जातं त्याचं स्टेटस, त्या डिफेक्टचं. लक्षात येतं आहे का? मग न्यू डिफेक्टचं स्टेटस कधी म्हटलं जातं, व्हेन अ न्यू डिफेक्ट इज लॉग्ड, जेव्हा नवीन डिफेक्ट लॉग्ड होतो आणि तो काय करतो, पोस्ट करतो, फॉर दी फर्स्ट टाइम तो पोस्ट करतो, त्यावेळी ते स्टेटस ॲज अ न्यू म्हणून असाइन केलं जातं. ओके, नेक्स्ट स्टेटस असणार आहे ते आहे असाइन्ड. आता असाइन्ड स्टेटस कधी म्हटलं जातं, एखाद्या डिफेक्टचं स्टेटस असाइन्ड कधी म्हटलं जातं, वन्स द बग इज पोस्टेड बाय द टेस्टर, the lead of the tester approves the bug and assign the bug to the developer team. म्हणजेच काय, जेव्हा जो काही डिफेक्ट असेल तो टेस्टरकडून, किंवा जो काही बग प्रेझेंट असेल तो त्या टेस्टरकडून पोस्ट केला जातो. त्याच्यानंतर तो टेस्टर काय करतो, जो काही बग असेल किंवा डिफेक्ट तो काय करतो, असाइन करतो, कोणाला, डेव्हलपर टीमला. लक्षात येतं आहे का? म्हणजेच त्या स्टेटसला काय म्हटलं जातं, त्यावेळी तो डिफेक्ट इन द असाइन्ड स्टेटसमध्ये आहे. त्याचं स्टेटस काय असतं त्यावेळी, असाइन्ड. म्हणजे टेस्टरनं काय केलं, जो काही डिफेक्ट किंवा बग प्रेझेंट असेल तो पोस्ट केला, आणि तो काय केला, पोस्टेड केल्यानंतर तो डिफेक्ट किंवा बग जो काही डेव्हलपर टीम असणार आहे त्यांना असाइन केला जातो. हे झालं असाइन्ड स्टेटस. नेक्स्ट स्टेटस कोणतं आहे, ओपन. ह्याच्यामध्ये काय करतात डेव्हलपर, the developer starts analyze and work on the defect fix. याच्यामध्ये काय होतं, ओपन ह्या स्टेटसमध्ये जे काही डेव्हलपर टीम असणार आहे ते ॲनालाइज करायला स्टार्ट करतात, आणि तो जो काही डिफेक्ट असणार आहे तो फिक्स करण्यासाठी त्याच्यावर काम करायला सुरुवात करतात. ओके, नेक्स्ट आहे फिक्स्ड. नेक्स्ट स्टेटस कोणता आहे, फिक्स्ड. व्हेन अ डेव्हलपर मेक्स अ नेसेसरी कोड चेंजेस अँड व्हेरीफाय द चेंजेस he or she can make a bug status as fixed. आता ओपनमध्ये काय केलं जातं, डेव्हलपर ॲनालाइज करायला स्टार्ट करतो डिफेक्ट, आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो, का तर तो डिफेक्ट फिक्स करण्यासाठी. ओके, हे ओपनमध्ये झालं. मग फिक्स्डमध्ये काय होतं, जो काही डेव्हलपर असणार आहे तो काय करतो, त्याच्यासाठी रिक्वायर्ड असणारा जो काही कोड असणार आहे, नेसेसरी कोड, त्याच्यामध्ये तो चेंजेस करतो, आणि ते केलेले चेंजेस व्हेरीफाय करतो, आणि त्याच्यानंतर तो मग काय करतो, जो काही डिफेक्ट असणार आहे तो
त्याचं स्टेटस ॲज अ फिक्स्ड करतो. म्हणजेच काय, तो कोड चेंजेस करतो ना, आणि त्याच्यानंतर तो केलेला चेंज काय करतो, तो व्हेरीफाय करतो. त्यावेळी काय होतं, ते स्टेटस फिक्स्ड होतं. लक्षात येतंय का? ओके. नेक्स्ट असणार आहे, मग फिक्स्ड केल्यानंतर ते काय होतं, परत रिओपनला जातं. ओके. न्यूली क्रिएट झालेला डिफेक्ट तो असाइन केला जातो. असाइन केल्यानंतर तो ओपन करतो डेव्हलपर. असाइन कोण करतं? टेस्टर डेव्हलपरला. ओपनमध्ये काय होतं, डेव्हलपर काय करतं, त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो. मग फिक्स्डमध्ये काय होतं, त्याच्या जे नेसेसरीली किंवा रिक्वायर्ड असणारा जो काही कोड आहे त्याच्यामध्ये चेंजेस केले जातात आणि ते चेंजेस व्हेरीफाय केले जातात. मग त्याच्यानंतर पुन्हा ती कुठं सेंड केलं जातं, रिओपनला. मग आता रिओपनमध्ये काय होतं, इफ द बग persist even after the developer has fixed the bug and tester changes the status to reopened, once again the bug goes through the life cycle. इथं रिओपन मध्ये काय होतं माहिती आहे का, ते पुन्हा काय केलं जातं, ते बग जो काय असणार तो पुन्हा काय केला जातो, थ्रू द लाईफ सायकल, कंप्लीट लाईफ सायकल मध्ये पुन्हा त्याची प्रोसिजर चालू होते. याच्यामध्ये काय होतं, जर बग जो काय असणार आहे तो पर्सिस्ट असेल, जरी डेव्हलपरनं फिक्स केला तो बग, तरी त्याच्यानंतर सुद्धा जर तो बग पर्सिस्ट असेल तर तो टेस्टर काय करतो, त्याचं चेंजेस, त्याचं जे काही स्टेटस असणार आहे ते चेंजेस करतो आणि ते चेंज करून काय करतो, तो रिओपनड करतो. ओके. आणि मग त्या रिओपनड केल्यानंतर काय होतं, पुन्हा जे काही डिफेक्ट किंवा बग असतील ते थ्रू दी लाईफ सायकल मूव ऑन होतात. लक्षात येते का रिओपनमध्ये काय होतं? ओके. नेक्स्ट असणार आहे रिटेस्ट. आता रिटेस्टमध्ये काय होतं, टेस्टर डज नॉट रिटेस्टिंग ऑफ द कोड ॲट दिस स्टेज टू चेक वेदर द डिफेक्ट इज फिक्स्ड बाय डेव्हलपर ऑर नॉट चेंजेस द स्टेटस टू रिटेस्ट. ओके. रिटेस्टमध्ये काय होतं, जो कोणी टेस्टर असणार आहे तो काय करतो, रिटेस्टिंग करतो. ओके. ह्या स्टेजला तो काय करतो, रिटेस्टिंग करतो कोडचं. कशासाठी, तर हा जो काही चेंजेस केलेला आहे तो बाय डेव्हलपरकडून फिक्स्ड केलेला आहे की ते स्टेटस चेंजेस केलेला नाही आहे रिटेस्टला, हे काय करतो, टेस्टर फाइंड आउट करतो. लक्षात येतंय का? ओके. किंवा तुम्ही म्हणू शकता हे तो रिटेस्ट करतो. आता क्लोज्डमध्ये काय होतं, तर इफ द बग इज नो लॉंगर एक्झिस्ट देन टेस्टर असाइन्स दिस स्टेटस क्लोज्ड. जर जो काही बग असणार आहे किंवा डिफेक्ट ज्याच्यासाठी ही सगळी प्रोसिजर चालू आहे तो जर लॉंग टर्मसाठी एक्झिस्ट नसेल, ओके, तर टेस्टर काय करतो, त्याचं स्टेटस, त्या डिफेक्टचं स्टेटस ॲज अ क्लोज्ड म्हणून असाइन करतो. लक्षात येतंय का? ओके. जर जो काही डिफेक्ट असेल तो लॉंग टर्मसाठी एक्झिस्ट होणारा नसेल, ओके, लगेच फिनिश होणारा असेल, तर काय केलं जातं, त्यावेळी टेस्टर काय करतो, त्याचं स्टेटस क्लोज्ड म्हणून असाइन करतो. नेक्स्ट असणार आहे ते आहे डुप्लिकेट. आता डुप्लिकेटमध्ये काय होतं, if the defect is repeated twice or the defect corresponds to the same concept of the bug, the status is changed to duplicate. सपोज आता ऑलरेडी एक डिफेक्ट होता, त्याच्यानंतर आणि पुन्हा जो काही न्यूली डिफेक्ट असणार आहे तो आधीसारखा सेम असेल तर त्यावेळी तो डिफेक्ट रिपीट झालेला असतो ट्वाइसली. ओके. किंवा त्याच्या सारखा, त्याच्या करस्पॉन्डिंग जर डिफेक्ट असेल, त्याची जी कन्सेप्ट असणार आहे त्या डिफेक्टची, त्या सेम कन्सेप्टचा जर अनादर डिफेक्ट असेल तर त्या डिफेक्टचं स्टेटस चेंज करून ते डायरेक्टली काय करतात, ॲज अ डुप्लिकेट म्हणून चेंज करतात. लक्षात येतंय का? नेक्स्ट असणार आहे रिजेक्टेड. इफ द डेव्हलपर फील्स द डिफेक्ट इज नॉट अ जेन्युइन डिफेक्ट देन इट चेंजेस द डिफेक्ट टू रिजेक्टेड. सपोज आता डिफेक्ट फाइंड आउट झालाय, पण तो जो फाइंड आउट झालेला डिफेक्ट आहे तो एवढा जेन्युइन नसेल डिफेक्ट, ओके, म्हणजे त्याच्यामुळे एवढा काय हार्मफुल नसेल, ओके, तर त्यावेळी काय करतो, जो कोणी असणार आहे डेव्हलपर तो काय करतो, ते ॲज अ रिजेक्टेड म्हणून चेंजेस करतो. आणि नेक्स्ट असणार आहे ते आहे डिफर्ड स्टेटस. आता डिफर्डमध्ये काय होतं, इफ द प्रेझेंट बग इज नॉट ऑफ प्राईम प्रायोरिटी and if it is expected to the get fixed in the next release, then status deferred is assigned to such bugs. Deferred कधी असाइन केलं जातं कुठल्या तरी डिफेक्टला किंवा बगला, तर सपोज बग प्रेझेंट असेल किंवा डिफेक्ट प्रेझेंट असेल पण ते नॉट प्राईम प्रायोरिटी असेल, बट इट इज नॉट ऑफ प्राईम प्रायोरिटी, म्हणजे ते हाय प्रायोरिटीचं नसेल,
तर त्यावेळी काय होतं, तो फिक्स्ड केला जातो आणि तो काय केला जातो, नेक्स्ट ह्याला काय केला जातो, फिक्स करण्यासाठी रिलीज केला जातो. त्यावेळी त्याचं स्टेटस काय केलं जातं, डिफर्ड असं असाइन केलं जातं. सो हे सगळे काय असणार आहेत, डिफेक्ट लाईफ सायकलचे नंबर ऑफ स्टेटस असणार आहेत. लक्षात येते का? ह्याच्यामध्ये काय होतं, टेस्टर डिफेक्ट फाइंड आउट करतो. ओके, त्याच्यानंतर स्टेटस असाइन केलं जातंय, त्या डिफेक्टला काय केलं जातंय, स्टेटस असाइन केलं जातंय ॲज अ न्यू. अ डिफेक्ट इज फॉरवर्डेड टू प्रोजेक्ट मॅनेजर फॉर ॲनालाइज. मी काय सांगायला आता, डिफेक्ट लाईफ सायकलचं ॲक्च्युअल एक्सप्लेनेशन सांगायला लागले मी तुम्हाला. हे सगळे स्टेटस तुम्हाला कळाले. आता कोणकोणते स्टेटस असणार आहेत डिफेक्टिव्ह लाईफ सायकलमध्ये, आता त्याचं ॲक्च्युअल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगते. टेस्टर काय करतोय, डिफेक्ट फाइंड आउट करतोय. त्याच्यानंतर तो काय करतोय, तो जो काही डिफेक्ट असणार आहे त्याला स्टेटस असाइन करतोय ॲज अ न्यू. ओके, अ डिफेक्ट इज फॉरवर्डेड टू द प्रोजेक्ट मॅनेजर फॉर ॲनालाइज. त्याच्यानंतर काय केला जातो, तो डिफेक्ट प्रोजेक्ट मॅनेजरला फॉरवर्ड केला जातो ॲनालाइज करण्यासाठी. मग प्रोजेक्ट मॅनेजर काय डिसाईड करतोय, वेदर अ डिफेक्ट इज व्हॅलिड. ओके, प्रोजेक्ट मॅनेजर काय डिसाईड करतोय, जो काही डिफेक्ट आहे आपल्याकडे, ओके, फॉरवर्ड केलेला, कोण फॉरवर्ड केलेला, टेस्टरनं, तो डिफेक्ट व्हॅलिड आहे का हे डिसाईड करण्याचं काम कोण करतंय, प्रोजेक्ट मॅनेजर. हिअर द डिफेक्ट इज नॉट व्हॅलिड, अ स्टेटस इज गिवन रिजेक्टेड. ओके, मग प्रोजेक्ट मॅनेजर काय करतोय, जे काही स्टेटस असणार आहे, जो काही डिफेक्ट असणार आहे तो व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड हे डिसाईड करतो. जर तो व्हॅलिड नसेल, जो काही डिफेक्ट आहे तो व्हॅलिड नसेल, तर तो काय करतो, डिरेक्टली रिजेक्टेड असं त्याला त्या स्टेटस असाइन करतो. त्या डिफेक्टला काय करतो, स्टेटस असाइन करतो ॲज अ रिजेक्टेड म्हणून. त्यामुळे होतं काय, सो प्रोजेक्ट मॅनेजर असाइन्स अ स्टेटस रिजेक्टेड. प्रोजेक्ट मॅनेजर काय करतोय, त्या ज्या काही डिफेक्ट असणार आहे किंवा बग त्याला ॲज अ रिजेक्टेड म्हणून स्टेटस असाइन करतोय. इफ द डिफेक्ट इज नॉट रिजेक्टेड, then the next step is to check whether it is in scope. ओके, आणि जर जो काही डिफेक्ट असणार आहे फाइंड आउट केलेला टेस्टरनं आणि त्याच्यानंतर त्या प्रोजेक्ट मॅनेजरकडे पाठवलेला जो काही डिफेक्ट असणार आहे तो व्हॅलिड असेल, तर काय केलं जातं, तो नेक्स्ट स्टेपला काय केला जातो, चेक केला जातो की त्याचा स्कोप काय आहे. ओके, चेक वेदर इट इज इन स्कोप, तो स्कोपमध्ये आहे की नाही हे काय केलं जातं, चेक केलं जातं. सपोज वी हॅव अनदर फंक्शन, ईमेल फंक्शनॅलिटी फॉर द सेम ॲप्लिकेशन अँड यू फाइंड अ प्रॉब्लेम विथ दॅट, बट इट इज नॉट अ पार्ट ऑफ द करंट रिलीज व्हेन सच डिफेक्ट्स आर असाइन्ड ॲज अ पोस्टपोन्ड ऑर डेफर्ड स्टेटस. म्हणजेच काय, सपोज तुमचं एक फंक्शन आहे आणि आणखीन एक दुसरं फंक्शन आहे, ईमेल फंक्शनॅलिटीसाठी, सेम ॲप्लिकेशनसाठी ईमेल फंक्शनॅलिटी करायचे आहे, तर तुम्ही तो सेम जर प्रॉब्लेम फाइंड आउट करत असाल तर काय केलं जातं, तो करंटली रिलीज करण्यासाठीचा पार्ट नाही आहे. ओके, तर त्यावेळी काय केलं जातो, तो पोस्टपोन केला जातो आणि ॲज अ डिफर्ड म्हणून स्टेटस असाइन केलं जातं. लक्षात येते का, डिफर्ड असाइन कधी केलं जातं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, तर त्याची जी काही प्रायोरिटी प्राईम नसेल, ओके, एखादा डिफेक्ट किंवा बग प्रेझेंट आहे पण त्याची जर प्रायोरिटी प्राईम नसेल, ओके, अँड इफ इट इज एक्सपेक्टेड टू गेट फिक्स्ड इन द नेक्स्ट रिलीज, आणि ते आपण नेक्स्ट रिलीजमध्ये फिक्स्ड करू शकत असू, तर त्यावेळी काय केलं जातं, तो ॲज अ डिफर्ड म्हणून असाइन केला जातो. बरोबर, मग त्यामुळे काय होतं, नेक्स्ट द मॅनेजर व्हेरीफाईज वेदर अ सिमिलर डिफेक्ट वॉज रेज्ड अर्लियर. इफ येस, देन डिफेक्ट इज असाइन्ड अ स्टेटस डुप्लिकेट. आणि जर ऑलरेडी एक डिफेक्ट फाइंड आउट झालेला आहे, तो व्हेरीफाय केल्यानंतर सेम तसाच जर दुसरा कुठला डिफेक्ट रेज झाला और तिथं जर नवीन क्रिएट झाला आला न्यूली, तर त्यावेळी काय केलं जातं, तो मॅनेजर डिरेक्टली काय करतो, सेम जर असेल तर तो ॲज अ डुप्लिकेट म्हणून स्टेटस असाइन करतो. ओके, इफ नो डिफेक्ट इज असाइन्ड टू द डेव्हलपर हू स्टार्ट फिक्सिंग द कोड ड्युरिंग दिस स्टेज, द डिफेक्ट इज असाइन्ड इन प्रोग्रेस स्टेटस. सपोज आता जर डिफेक्ट जो काही असणार आहे तो असाइन केला नाही डेव्हलपरने,
म्हणजेच डेव्हलपरला जर कोणी असाइन केलेला नसेल तो डिफेक्ट, म्हणजे त्याच्यावर काम करण्यासाठी किंवा तो कोड फिक्सिंग करण्यासाठी जर स्टार्ट केलेलं नसेल, तर त्या स्टेजला काय केलं जातं, ते स्टेटस इन प्रोग्रेस म्हणून असाइन केलं जातं. त्या डिफेक्टला काय असाइन केलं जातं, इन प्रोग्रेस असं स्टेटस असाइन केलं जातं. ओके, हे झालं ॲक्च्युअल कसं वर्किंग होतं ते. आता मी तुम्हाला टोटल नंबर ऑफ प्रोसेसेस सांगितल्या, बरोबर. त्याचे जे काही स्टेटस असतील त्या स्टेटसमध्ये ॲक्च्युअली काय काय वर्किंग होतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी ह्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे खूप वेळा. त्यामुळे प्रत्येक स्टेटस कधी असाइन केलं जातं त्या डिफेक्टला एवढं लक्षात ठेवा. ओके, प्लस ती डायग्रॅम काढायची. डायग्रॅमला 2 मार्क्स असतात. ओके, 4 मार्क्ससाठी ज्यावेळी क्वेश्चन येतो तर डायग्रामच इन डिटेल्ड काढावी लागते, कारण त्याच्यामध्ये खूप कंटेंट आहेत. त्यासाठी 2 मार्क्स असतात आणि प्रत्येक स्टेटसचं थोडं थोडं एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यावं लागतं. ओके, सो आज आपण डिफेक्ट लाईफ सायकल हा पॉईंट कव्हर केलेला आहे. थँक्यू.